मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाची संततधार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरा. भिवंडीतील बापगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशमक दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. कर्पना नदीला पूर आल्यानं आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूससह अन्य पिकं नासून गेली. ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान. जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान. जालन्याच्या गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरण. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावात पाणी शिरलं. सीना नदीतून 1,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यात मासोळी नदीला पूर. पावसामुळे साखळी करून नदी पार करतात. नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडी विसर्गामुळे जालन्यातील विविध गावातील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात व्यवस्था. नागरिकांकरता भोजन आणि इतर व्यवस्था. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. उजनीतून भीमा नदीत 95,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली. नाशिकमध्ये पावसाची उघडीप. पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा. रामकुंड, लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली. बदलापुरात उल्हास नदीत तरुण शनिवारी वाहून गेला. तरुणाचा अद्याप पत्ता नाही. रविवारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं तरुणाचा शोध घेतला आला नाही. पाण्याची पातळी कमी होताच तरुणाचा शोध घेतला जाणार. महाराष्ट्रावर जलप्रकोप. मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो. नाशिकमध्येही गोदाघाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली. अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यात. आणखी 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट जारी. बळीराजाच्या मदतीकरता कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता दसऱ्यापर्यंत मदतीचं. ऋतुराज फडके, प्रसाद दाणी यांचं आवाहन. मदत पूरग्रस्त नागरिकांना पाठवली जाणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापुराची स्थिती निर्माण. मंत्री गिरीश महाजन यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी. विनाकारण घराबाहेर पडू नये असं नागरिकांना आवाहन. जामखेड तालुक्यातील चोंडी गावात सीना नदीचं पाणी शिरलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या घरालाही पाण्याचा वेढा. आमदार रोहित पवार यांची राम शिंदेंसह पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत. बीडमध्ये सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर. आष्टी तालुक्यात 13 शेतकरी अडकले. एनडीआरएफ पथकाकडून सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात. अंगावर शहारे आणणारे ड्रोन दृश्य. लोकशाही मराठीच्या हाती. कल्याण खाडीकिनारी असलेल्या दर्ग्याभोवती पाणी साचल्यानं 10 जण दर्ग्यात अडकले. फायर ब्रिगेड कर्मचारी आणि पोलिसांकडून तात्काळ अडकलेल्या नागरिकांची सुटका. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार. मुंबई, ठाण्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू. पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. नाशिकमध्ये पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याकरता स्थानिक मुलांनी केलेला जुगाड. थर्माकोलचा तराफा तयार करून काढला मार्ग. महापुरामुळे अनेक भागात रस्ते झाले होते बंद. शहापूरला पावसाचा तडाखा. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडताच जलप्रलयाचं रौद्र. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. गावाला मात्र फटका.
पैठणमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं अनेक कुटुंबांचं स्थलांतरण. नागरिकांकरता अन्न पाण्याच्या व्यवस्थेसह इतर आवश्यक सुविधा करण्यात आल्या. परभणीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतात साचलं पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडमधील गोदावरी नदीला महापुरामुळे पूर परिस्थिती निर्माण. शनीचं मंदिर पूर्णतः पाण्याखाली. धाराशिवमध्ये कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. सीना कोळेगाव प्रकल्पातून 1,04,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. 3,800 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. पैठणमध्ये महापुरामुळे जनतेचा संसार रस्त्यावर. घरातील साहित्यासह जनावरे रस्त्यावर. जायकवाडी धरणातून विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर. महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका. सीतान हाणी धबधबा ओसंडून वाहू लागला. मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळी गर्दी. पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान. शेत पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांनी फेकल्या मोसंबी रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना. पिकात पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. बार्शी तालुक्याला रात्री पावसाने झोडपला. आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो. सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान. हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले. 42,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नुकसान. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था. साताऱ्यातील खटावमध्ये एक जण वाहून गेला. एनडीआरएफ टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू. येरळा नदीवरून एक जण वाहून गेला. ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग नगरीला पावसाचा फटका. अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरलं. वाळूज परिसरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस. कंपनीत पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशिनरी झाल्या खराब. शिर्डीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त. पैठणमधील नवागावतील पूल पाण्याखाली. शहागड आणि पैठणचा संपर्क तुटला. कोणीही पाण्यात उतरू नये, पोलिसांचा आवाहन. सिल्लोडमध्ये जोरदार पाऊस. हडसपिंपळ गावात पुराच्या पाण्यात वृद्ध अडकले. अंबादास दानवेंनी वाचवला आजोबांचा जीव. सदाभाऊ खोत यांनी लातूरमध्ये केली पाहणी. निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी. पाहणीनंतर शेतकऱ्यांशीही साधला संवाद. हिंगोलीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची मागणी आहे. खासदार नागेश आष्टीकरांनी ही मागणी केली आहे. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. सरपंचाचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात. आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना कर्जमाफी न केल्यास वंचित रस्त्यावर उतरणारे. वंचित नेते सुजात आंबेडकरांनी नुकसानीचा पाहणी दौरा केला. दौऱ्यानंतर सुजात आंबेडकरांनी सरकारला इशारा दिला. तर माजी खासदार नवनीत राणांकडून देखील नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ही पाहणी करण्यात आली. शेतीच्या बांधावर जात कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. सांगोल्यातील डाळिंबाला अतिवृष्टीचा फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे 30,000 हेक्टरवरील डाळिंबांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या मदतीकरता भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन केदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
गणेशोत्सवात कोकण रेल्वे महामंडळाला यंदा 43,78,00,000 उत्पन्न झालंय. महामंडळाकडून यंदा 376 विशेष रेल्वेची सोय करण्यात आली. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील 9,13,000 प्रवाशांनी लाभ घेतलाय. मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात येत आहात तर शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करावी. युवा शेतकऱ्यांनी ही मागणी केली. कल्याणमध्ये नायलॉनच्या धाग्यामुळे जखमी झालेल्या खारुताईच्या पिल्लाला जीवदान देण्यात आलं. गळ्यात धागा अडकलेल्या पिलाची प्राणीमित्र पशुवैद्यकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची मनोज जरांगेंनी पाहणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. नागपुरातून तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात. दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा यात्रेत हर्षवर्धन सपकाळ सहभागी. यवतमाळच्या जांब रोड परिसरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे 71 फूट उंच भव्य स्मारक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार पाहणी. मनसेने मेट्रोच्या फलकाला फासलं काळं. अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला कार्यकर्त्यांनी फासलं काळं. मेट्रो स्थानकावरील जाहिरात हिंदीत असल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल. विविध प्रश्नांवर आयुक्त शेखर सिंग आणि अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला आजपासून सुरुवात. शिवाजी पार्क इथे भव्य व्यासपीठ आणि इतर कामांना सुरुवात. मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त शिवसेना भवनात बैठक पार. कोल्हापूरच्या प्रश्नांना आमदार राजेश क्षीरसागर जबाबदार. क्षीरसागर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची मागणी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार. भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय. सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आमदार विनय कोरेंचा निर्धार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर. दीनदयाल जयंती कार्यक्रमाकरता राहणार उपस्थित. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी नितेश राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. खटला रद्द करण्याची नितेश राणेंची मागणी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी. भारतात मोदी यांचा स्वदेशीचा नारा तर अमेरिकेत ट्रम्प यांचाही स्वदेशीचा नारा. ट्रम्प यांच्या स्वदेशीच्या नाऱ्यामुळे भारतीय औषध कंपन्यांची कोंडी. त्यावर मोदी गप्प का? ट्रम्प यांनी मोदींना गप्प बसण्याची कोणती गोळी दिली? सामनातून पंतप्रधान मोदींना सवाल. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प 45,000 कोटी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 15,000 कोटीची मदत. अतिवृष्टीमुळे सरकारवर तुटीचा अतिरिक्त बोजा. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळावी सरकारचे प्रयत्न. यवतमाळच्या नांदेपेरा वणी मार्गावरून जड वाहतूक थांबवा. ग्रामस्थांचे पोलीस स्टेशनला निवेदन. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तात्काळ उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाचा स्टेमी प्रकल्प. राज्यातील 34 जिल्ह्यात प्रकल्प कार्यरत. अधिकाधिक व्यक्तींमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याकरता प्रकल्प. म्हाडाला हवी आहे 350 हेक्टर जमीन. ठाणे पनवेल पालघरमधील जागेची केली मागणी. घरांच्या उभारणीकरता जागाच शिल्लक नाही. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात 150 किलो प्लास्टिक कचरा. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनाकरता गर्दी. कोल्हापुरात भक्तांचा महापूर. 2.5 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन. नवरात्रोत्सवात 7 दिवसातील उच्चांकी गर्दी. मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा काढण्याकरता पालिकेची विशेष मोहीम. 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर कालावधीत विभागीय पातळीवर मोहीम राबवण्यात येणार.
2030 पर्यंत मुंबईला रेबीज मुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प. मुंबईला रेबीज मुक्त करण्याकरता जनजागृती करणं, आरोग्य शिक्षण सत्र तसेच लसीकरण मोहिमांचं आयोजन. 2023 पासून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक श्वानांचं लसीकरण. मुंबईतील चौपाट्यांवरील सुरक्षा कवच अधिक बळकट होणार. 6 ठिकाणी 3 वर्षांकरता 126 जीवरक्षक तैनात करणार. मुंबईतील जुहू, दादर, गिरगाव, वर्सोवा, अक्सा समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक 2 शिफ्टमध्ये काम करणार. जीवरक्षक आणि सुविधा नसल्यास कंत्राटदाराला दंड. कमलाताई गवई यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धक्का. मी संविधानाशी प्रामाणिक. RSSच्या विजयादशमी सोहळ्याला मी जाणार नाही. कमलाताई गवई यांचं स्पष्टीकरण. कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ज्योतिबाचा जागर. मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं. ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. रत्नागिरीत पाटीदार समाजाच्या वतीनं नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू. गेल्या 37 वर्षांपासून दुर्गा देवीची पूजा. लहानपणांपासून ते वृद्धांचा दांडिया आणि गरब्यात सहभाग. रायगडच्या पेणमध्ये कुलदेवतांचं थाटामाटात आगमन. मोठ्या उत्साहानं नितेश ठाकूर आणि परिवाराकडून पूजा. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचं जागृत देवस्थान. नवरात्रीत 9 दिवस मोठ्या उत्साहात केली जाते देवीची पूजा. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आशिया कप जिंकत पाकिस्तानचं तोंड केलं बंद. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय. आशिया कप जिंकल्यानंतरही मैदानावर ड्रामा. पाकिस्तान मंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताचा सपशेल नकार. पाकिस्तानच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, भारताची भूमिका. आशिया चषकातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा. आशिया कप स्पर्धेतील त्यांचं संपूर्ण मानधन सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय. सूर्याची एक्स पोस्टद्वारे माहिती. आशिया चषकातील विजयानंतर भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस. भारतीय चलनात 2 कोटी 6 लाख रुपयांचं बक्षीस. तर अंतिम सामन्यातून पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघाला रनरअप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस. नागपूरमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष साजरा. लक्ष्मी भवन चौकात क्रिकेट प्रेमींकडून आतिषबाजी करत आनंद व्यक्त. भारताच्या दणदणीत विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच विजय. आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा. ट्विट करत पंतप्रधानांच्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा. फिफा वर्ल्ड कप तिकिटांसाठी एका दिवसात 210 देशांमधून 15 लाख अर्ज. 11 जून 2026 पासून मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेतल्या 16 यजमान शहरांमध्ये स्पर्धेचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.